तर आज माझे मंगळसूत्र कनेक्शन आपण पाहणार आहोत. पार्टीवेअर आहेत आणि तसेच पारंपरिक आहेत. तर रोज गोल्डचे पण आहेत, तर असे गोल्डचं पण आहे. तर असे माझे मंगळसूत्र कलेक्शन मी कसं केलं आहे कोणत्या साडीवरती, तर त्याचा आज मी व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ वॉच करा आणि तुम्हाला कसे वाटतात तेही मंगळसूत्र सांगा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. कलेक्शन पाहू शकतात. तर पहिल्यांदा आहे हे मी घातलेलं सुंदर मंगळसूत्र. तर हलकं ह्याच्यामध्ये कलर आहेत दोन्ही पण, एक पिंक कलरचा आहे आणि हा एक हलका ग्रीन कलर आहे. आणि वाट्या पण एवढ्या सुंदर आहेत ना, खूप छान आहेत. आणि असे मणी आहेत एकदम सोन्यासारखेच. आणि सगळे मंगळसूत्र आपले अंडर 500 आहेत आणि पूर्ण अशी पोत आहे. थोडं शॉर्ट आहे पण कोणत्याही साडीवर पटकन जातं. तर ही डेली यूजसाठीच अशी आता मंगळसूत्र मला दाखवण्यासाठी प्लेन साडी पाहिजे होती, म्हणजे अजून छान दिसलं असतं. पण आता मी वेअर केलेली होती बांधणीची. तर हे आहे माझं एक पहिलं मंगळसूत्र, जे की खूप सुंदर आहे. तर ह्याला दोन ठिकाणी असे मण्यांचं आहे आणि पाठीमागं प्लेन आहे, काळ्या कलरची पोत. आणि कोणत्या पण साडी छान वाटते, पार्टीवेअर साडी असो, काठपदर किंवा हे. तर चला आता आपण दुसरं मंगळसूत्र पाहूया. अजून तुम्हाला एकदा जवळून पण दाखवते, कारण मोबाईलला लाईटने थोडंसं हे होतं. तर अशाच्या वाट्या आहेत आणि अशाची पोत आहे. तर हे झालं आपलं पहिलं मंगळसूत्र. तर दुसरं मंगळसूत्र आहे महालक्ष्मीचं, जे की प्लेन काळी चेन आहे पोत त्याची. आणि हे सुंदर असं पॅन्डल आहे महालक्ष्मीचं, एकदम छान आहे. आणि ह्याच्यामध्ये पण ग्रीन आणि पिंक. तर या मंगळसूत्रामध्ये आहे पिंक आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आणि मध्ये महालक्ष्मीचं मूर्ती आहे. तर हे पण खूप छान आहे. आत्ताच मी तुळशीबागेमधून घेतले आहेत आणि जवळ सगळे एका शॉपमधले आहेत. एक दोन तुळशीबागेतले, बाकी सगळे बालाजीनगरचे. आणि ह्याची खूप लॉंग चेन येते आणि एवढं छान दिसतं ना. तर हे मला वाटतं पार्टीवेअर साडीवर छान जाईल आणि काठपदरचंही. तर हे एक मंगळसूत्र आहे, जे की खरंच खूप छान आहे आणि या साडीवर पण चांगलं वाटत आहे रेग्युलर यूज करण्यासाठीही. तर आता दुसरं मंगळसूत्र पाहूया आणि मी सगळे वेअर करून दाखवते. तर ही मी एक 4-5 वर्षापूर्वी घेतलं आहे आणि काहीच झालं नाही ह्याला. तर हे एक आहे, एवढं छान आहे आणि सगळे 500च्या आतमध्येच आहे. तर ह्याला पिंक आहे याच्या वाट्यामध्ये खडे आणि पूर्ण अशीच रोजमेरी ही आहे चेन, रोज गोल्डची. तर हे पण मी वेअर करून दाखवते. हे मला माझं सगळ्यात फेवरेट आहे. तर प्रत्येक पार्टीवेअर साडी घातली की हेच मी वापरते. माझ्याकडे खूप पार्टीवेअर साड्या आहेत आणि ह्याची चेनसुद्धा मिडियमच आहे, जास्त लॉंग पण नाही आणि जास्त कटसुद्धा नाही. तर हे एक मंगळसूत्र आहे, जे की मला खरंच खूप आवडतं. तर हे झालं आपलं तिसरं मंगळसूत्र. मी अशीच कुठं गेले की आवडली की मला घेत असते. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते प्लेन काळी पोत आहे, एकदम 3 पदरी आहे आणि त्याला असं पॅन्डल आहे एक छान असं, काळ्या मनामधले आहेत आणि हे पण खूप सुंदर वाटतं. आता हे सगळ्यात जास्त प्लेन साडीवरती छान दिसतं आणि अशा पार्टीवेअर पण आत्ता पण रेग्युलर घातले आहे तरी पण छान वाटते. तर हे असं आहे. ही पण मी खूप यूज केलं आहे, ह्याचा एकाचा पण कलर गेला नाही. तर हे मी बागेमध्ये घेतले होते. आता दुसरं जे आहे मी सध्याच घेतलं आहे, कोल्हापूरमध्ये घेतलं आहे. ही महालक्ष्मीला गेले होते तेव्हा. आणि आता ह्याचा खूप ट्रेंड आहे आणि ह्याची सगळ्यात कमी प्राईज आहे, पाहू शकता तुम्ही. ह्याचे तर खूपच ट्रेंडमध्ये आहे सध्या हे मंगळसूत्र आणि कुठल्याही शॉपमध्ये अवेलेबल असतं. तर हे पण छान असं प्रत्येक साडीवर जातं आणि छान पण दिसतं आणि सध्या हे ट्रेंडिंग मंगळसूत्र आहे. तर हे असं एक मंगळसूत्र आहे माझं. तर आता हे मंगळसूत्र तुमच्या प्रत्येक जणीकडे असेल. तर आमच्या घराच्या पूजेच्या वेळेस मी घेतलं होतं काठापदरावरच्या साडीवर घालण्यासाठी आणि हे पण खूप छान आहे. पण हे फक्त काठपदराच्या साडीवरच वापरता येतं. ह्याच्यावर पण सध्या तर छान दिसते मोबाईलमध्ये. तर पण हेवी असल्यामुळं फक्त जास्त काठपदराच्या साडीवरतीच वापरता येतं. आणि हे कॉपरमध्ये आहे, तर 1 ग्रॅममध्ये नाही हे पण. तर हे मी बालाजीनगरला घेतलं होतं आणि ह्याच्या पण खूप छान वाटत. तर मी कधीतरीच कॅरी करते ह्याला, पण जास्त नाही घालत. चला तर आता दुसरं मंगळसूत्र पाहूया. आता हे आहे ते, ह्याचा आता ट्रेंड जरा कमी झाला आहे. तर हे एक आहे जे मी तुळशीबागेमध्ये घेतलं होतं, ह्याला पण खूप यूज केला आहे. हे ब्लॅक साडीवरती पण खूप छान वाटतं. तर अशीच माझ्याकडे ब्लॅक साडी पण आहे. तर ह्याची पण 2-3 वर्षापूर्वी खूप फॅशन होती. तर ह्याच्याबरोबर वरचा पण सेट घेतला होता मी आणि एक गळ्यातलं पण.
तर ते पण पाहू शकता तुम्ही. तर हे असं खूप छान, मला ह्याचं काय नाव आहे ना काय म्हणतात ते, तर हे पण खूप छान दिसतं. तर हे एक आहे माझं मंगळसूत्र. अजून भरपूर होते पण आता सध्या एवढेच मला सापडले आहेत. तर मी असा बॉक्स बनवला आहे पण तरी पण. आणि हे माझं गोल्डचं आहे, जे की प्रत्येक साडी कोणतीही असो मॅच होतं. मण्यामध्ये घेतलं आहे. मला वाटतं ह्याच्यामध्ये 100 मणी आहेत आणि 4 ग्रॅमचा पत्ता आहे. तर हे एक माझं गोल्डचं आहे आणि हे प्रत्येक साडी छान वाटतं. तर असं पत्ता आहे ह्याला मणी तुम्ही पाहू शकता. आता हे घातले आहे एवढंच तरी पूर्ण गळा भरून दिसतं. तर हे एक आहे माझं, म्हणजे गोल्डमध्ये आहे ओरिजिनल. आणि ह्याने खरंच खूप छान लुक येतो सगळ्या मंगळसूत्रापेक्षा. तर हे पण माझं खूप फेवरेट आहे. फक्त मला ह्याची अजून लांब पोत बनवायची आहे. आणि अजून जे शॉर्ट आहे छोटे मंगळसूत्रामध्ये, तर असं पण एक आहे ज्यावेळेस आपण एखादी नऊवारी साडी ती वेअर करणार असून ठुशी टाईप, तर हे संक्रांतीला ते खूप छान वाटतं. तर हे पण मी असं सेटमध्ये घेतलेलं आहे जेणेकरून लॉंग घातल्यावर अजून छान वाटेल. आणि त्याचबरोबर आता हे पण निघलेले आहेत मोत्याचं लॉंग घालण्यासाठी. अजून मी वेअर नाही केलं, हे पण मी कोल्हापूरून घेतलं आहे. आणि ह्याची अशी डिझाईन आहे. ह्याच्याच वरती मॅच अजून मी एक घेतलेलं आहे वरती. हे पण खूप छान वाटतं. तर ह्याचं अजून मी घातलेलं नाही, तर इरकलवर घालणार आहे. त्याचबरोबर शॉर्ट मंगळसूत्रामध्ये मी एक हे घातलेलं एक आहे जे मणी आहेत आणि हे गोल्डचं आहे आणि 2 वाटे आहेत. तर ही पूर्ण 3-3.5 ग्रॅमचं आहे. आणि माझे हे एक आहे छान, जे आपण पार्टीवेअर ड्रेस किंवा जीन्स ती घातली तर खूप छान वाटतं. तर ह्याचा कलर जात नाही. मी तुळशीबागेमध्ये घेतले आहे 150 रुपयालाच, असे 2 घेतले आहेत आणि काहीच ह्याचा कलर जात नाही. वापरलं तरी आणि खूप छान दिसतात. असंच माझ्याकडे सेम गोल्डचं पण आहे पण आता ठेवलेलं आहे. तर माझ्याकडे 2 गोल्डचे शॉर्ट मंगळसूत्र आहेत. नेक्स्ट कधी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन, कारण आता माझ्याकडे ते घरी नाहीत. आणि आता हे एक आहे पण आता ह्याचं काय अडकलंय जास्त. हे पण एक आहे जे की खूप सुंदर दिसतं. आता ह्याची चेन पूर्ण हे झाले तर वेळ लागेल याला पण काढायला. तर असं एक मंगळसूत्र आहे जे शॉर्ट, म्हणजे पार्टीवेअर आपण ड्रेस किंवा पार्टीवेअर साडी जरी घातली ना, फक्त वरती घातली तरी. आणि त्याचबरोबर आता मंगळसूत्र चोकर दाखवते, माझे चोकर कसे आहेत ते. तर हा चोकर तुम्हाला माहिती असेल, आता सध्या खूप व्हायरल आहे चंद्रकोरचा. तर हा पण खूप छान दिसतो नऊवारी साडीवर संक्रांतीला ते. तर हा पण मी कोल्हापूरमध्येच घेतला आहे, महालक्ष्मीला गेलते तेव्हा. तर हा एक चोकर आहे. त्याच्यानंतर त्या घराच्या वेळेसच्या पूजेच्या वेळेस मी हा एक चोकर घेतला आहे जो की खूप सुंदर दिसतो दिसायला. हे भरून एकदम गळा वाटतो. आणि त्याच्यानंतर हे एक ठुशी आहे. ठुशी तर 2-3 आहेत पण ही एक ठुशी आहे, ही पण खूप सुंदर दिसते. तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये पाहितलं असेल. तर आणि माझा नेकलेस आहे पण आता ते पण माझ्याकडे नाही. तर असं आहे सगळं माझं मंगळसूत्र कलेक्शन. आणि ज्यावेळेस माझे गळ्यातला आणि चेनमधले छोटे जे खूप छान डिझाईनमध्ये मी बनवून घेतले आहेत, तर त्याचं पण तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि याच्या पुढचं तुम्हाला काय साड्या कोणत्या पाहायला आवडतील पार्टीवेअर ते पण नक्की सांगा. तर सगळ्यांनाच अशी आवड असते मंगळसूत्र कलेक्शन गोळा करायला. तर माझ्याकडे सध्या तर एवढेच आहे. चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि काय पाहायला आवडेल ते पण नक्की सांगा मला.